अपडेट न्यूज। पुसद शहरात पुन्हा एकदा टोळी युद्धाचा भडका उडाला असून भर दिवसा झालेल्या गोळीबाराच्या घटनेने संपूर्ण जिल्हा हादरला आहे। जुन्या खुनाचा वचपा काढण्याच्या उद्देशाने दोन गटात झालेल्या या थराराने शहरात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे। मिळालेल्या माहितीनुसार पुसद येथील अंजुम उर्फ वजाहत अली खान आणि सरदार खान या दोन गटांमध्ये अनेक वर्षांपासून टोळी युद्ध सुरू आहे। मंगळवारी सायंकाळी 5:30 वाजताच्या सुमारास अंजुम लाला हा त्याचा साथीदार सुलतान शेख, समीर शेख आणि इतर मित्रांसह सार्वजनिक बांधकाम कार्यालयासमोरील एका टपरीवर उभा होता। दरम्यान अचानक 3 वाहनांमधून 10 ते 15 हल्लेखोर हत्यारांसह तेथे उतरले। हल्लेखोरांपैकी एकाने थेट अंजुम लालाच्या दिशेने 2 गोळ्या झाडल्या। गोळीबार होताच परिसरात एकच पळापळ आणि तारांबळ उडाली। एवढ्यावरच न थांबता हल्लेखोरांनी धारदार चाकूने थेट हल्ला चढवला। या जीवघेणा हल्ल्यात समीर शेख, सुलतान शेख आणि टपरी चालक शुभम जगदीश मिश्रा हे 3 जण जखमी झाले। दगडफेक आणि हल्लेखोरांचं पलायन। हल्ल्यादरम्यान अंजुम लाला याने पेट्रोल पंपाच्या दिशेने पळ काढत स्वतःचा जीव वाचवला। सुरक्षित ठिकाणी पोहोचल्यानंतर त्याने हल्लेखोरांच्या दिशेने दगडफेक करण्यास सुरुवात केली। घटना वर्दळीच्या ठिकाणी घडल्याने नागरिकांची मोठी गर्दी जमू लागली। हे पाहून हल्लेखोरांनी घटनास्थळावरून पळ काढला। घटनेची माहिती मिळताच वसंतनगर पोलीस स्टेशनचे पथक, स्थानिक गुन्हे शाखा आणि प्रभारी उपविभागीय पोलीस अधिकारी हनुमंतराव गायकवाड यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली। जखमींना उपचारासाठी तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं। या प्रकरणी अंजुम लाला यांच्या तक्रारीवरून वसंतनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती। या घटनेमुळे पुसद शहरातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे। संपादक सय्यद मतीन। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.